हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, अजून किती वेळ सरकार लावणार आहे याबद्दलची आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक खुश खबर तुमच्यापर्यंत येणार आहे आणि त्याचबरोबर एक थोडीशी दुःखाची बातमी सुद्धा येणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, याद्या आलेल्या आहेत, याद्या आलेल्या आहेत. अनेक लाडक्या बहिणींना हे माहीत नाहीये, की याद्या आल्या की नाही. कारण लाडक्या बहिणी जेव्हा अंगणवाडी सेविकांकडे जातात, तेव्हा अंगणवाडी सेविका म्हणते याद्या आल्याच नाही. तर मग आपलं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही ते कसं चेक करायचं? सगळं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. आणि लाडक्या बहिणींनो, एक खुशखबर आहे, की अंगणवाडी सेविका म्हणजे ऑफलाईन आपली तर पडताळणी होईल, ज्या बहिणींची के-वाय-सी चुकली होती. पण सोबतच ऑनलाईनला सुद्धा आता लवकरच सुरुवात होणार आहे. काही काळजी करायची गरज नाही. आणि हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतोय लाडक्या बहिणींनो, ऑनलाईन सुरू होणार म्हणजे होणार. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो पेंडिंग लाभ आहे तो भेटणार का? जर प्रोसेस याच महिन्यामध्ये कंप्लीट झाली फेब्रुवारीमध्ये, तर आपल्याला जे पहिले पेंडिंग हप्ते होते ते मिळणार. पण ही जी प्रोसेस आहे अजून 2 ते 3 महिने लांबली, तर आपल्याला पेंडिंग हप्ते मिळणार नाही. ज्या महिन्यामध्ये तुम्ही पात्र व्हाल तिथून पुढचा लाभ तुम्हाला भेटणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, यादी कशी चेक करायची? कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं नाव चेक करता येईल? लाडक्या बहिणींचे काही प्रश्न होते कालच्या व्हिडिओमध्ये, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना धक्का. या जिल्ह्यातील 61,000 महिलांचा लाभ बंद. तुमचं नाव तर नाही ना? बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे, की काल 2 दिवसाच्या पहिलेच याद्या आल्या. म्हणून लाडक्या बहिणींनो, आपल्याला हा नंबर माहिती पडतंय, की बाबा या जिल्ह्यामध्ये इतक्या महिलांचा लाभ बंद झालाय, त्या जिल्ह्यामध्ये इतक्या महिलांचा लाभ बंद झालेला आहे. लातूरमध्ये 61,000 महिन्यांचा लाभ बंद झालेला आहे. मी काल तुम्हाला जळगावचं सांगितलं होतं. यवतमाळचंही आज आणलेलं आहे. म्हणजे काय, याद्या आलेल्या आहेत. आणि यवतमाळमध्ये तर प्रोसेस सुद्धा सुरू झाली आहे लाडक्या बहीण. सगळं दाखवतो तुम्हाला विथ प्रूफ सहित. बघा, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई-के-वाय-सी करणे अनिवार्य केले होते. लाडकी बहीण योजनेत के-वाय-सी न केल्याने अनेक महिलांचा लाभ बंद झालेला आहे. दरम्यान के-वाय-सी करून देखील अनेक महिलांचा लाभ बंद झालेला आहे. ई-के-वाय-सी मध्ये चुकी झाल्यावर अनेक महिलांचे लाभ बंद झाले होते. लातूरमधील जवळपास 61,000 महिलांना पैसे मिळालेले नाही आहेत. म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली, बरोबर? आणि ती ई-के-वाय-सी करताना त्यांच्याकडनं चुकी झाली. तर त्या प्रत्येक बहिणींचा लाभ बंद केला नोव्हेंबरमध्ये. आणि डिसेंबर महिन्यामध्ये काय, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालीच नाही, त्या बहिणींचा लाभ बंद केला. आता जानेवारीमध्ये काय होणार आहे, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि त्या निकषामध्ये बसतील, तरच त्यांना लाभ भेटतील आणि निकषामध्ये बसणार नाही, त्यांचा लाभ मिळणार नाही म्हणजे नाही, हे होणार आहे. म्हणजे आता जानेवारीमध्ये सुद्धा अनेक बहिणी काय होणार आहे, अपात्र होणार आहे. हे सरकारनं जाणून-बुजून केलंय लाडक्या बहिणींनो. जाणून-बुजून केलंय सरकारने. हे नालायक सरकार आहे, बोगस आहे, ढोंगी आहे, मतलबी सरकार आहे. आणि हे सरकारने काय केलं, निवडणुकीसाठी त्यांना पैसे वापरायचे होते तिकडे, म्हणून तुम्हाला अपात्रतेचं नाटक केलं. तुम्हाला अपात्र ठरवलं आणि जो पैसा उरलेला आहे, तो कुठे वापरला? निवडणुकीसाठी वापरला, म्हणून जिंकले. एका वोट मागे लाडक्या बहिणींनो किती-किती हजार वाटले तुम्हाला काय सांगू मी. अनेक प्रूफ्स आहेत आपल्याकडे, पण आता काही सांगता येणार नाही तुम्हाला प्रत्येक गोष्ट. लातूरमधील महिला लाभांपासून वंचित 61,000 लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला. ई-के-वाय-सी चुकीचा फटका बसलेला. 2 महिन्यापासून लाडक्या बहिणींचे मानधन थकले आहे. ₹3,000 मिळालेले नाही. पण लाडक्या बहिणींनो, जर या महिन्यामध्ये, अशी तर 31 जानेवारी आहे. पण फेब्रुवारीच्या जर 15 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत कशाच्या? फेब्रुवारीच्या. जर ही ई-के-वाय-सी झाली. आता तर यांनी तर एक आदेश दिला, की 4 दिवसामध्येच अंगणवाडी सेविकांनी महिला व बालविकास विभागाकडे कळवावं, हे सांगितलेलं आहे आणि नंतर तुम्हाला लाभ दिला जाईल. पण हे जर 15 दिवसाच्या आत झालं, तर आपल्याला सगळे पैसे भेटतील, अन्यथा मिळणार नाही. लाडक्या बहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडत असल्याने बहिणीपुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. अनेक महिलांना ई-के-वाय-सी करताना शासकीय नोकरी, एकाच कुटुंबात इतर महिलांना लाभ घेत असलेला पर्याय निवडला आहे. त्याचसोबत आधार मोबाईल नंबर लिंक नसते. या कारणामुळे महिलांचे मानधन थकलेले आहेत. दुसरीकडे लाडक्या बहिणींना दिलासा देण्यात आला आहे, की आजपासून जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच पुन्हा लाभाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार. सध्या जिल्ह्यात 5,67,459 महिला लाभार्थी संख्या आहेत. त्यातील 61,000 महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. पण सरकारने एवढं करावं. आता आज अजितदादा पवार यांची 2 दिवसाच्या अगोदर दुःखद निधन झालं. तर महाराष्ट्रातील बहिणींना या दादाकडनं एक मानधनाप्रती एक महिलांच्या मनामध्ये जी सहानुभूती आहे ती पुन्हा म्हणजे टिकून राहावी, यासाठी लाडक्या बहिणींना म्हणजे सरसकट बहिणींना लाभ देण्यात यावा, एवढी मागणी आपली सरकारकडे आहे. बघा, काही बहिणींच्या कमेंट अशा होत्या, की अंगणवाडी सेविका अजूनही चालू झालेली नाही.
जाऊन आलोय. म्हणजे अंगणवाडी सेविकांनी म्हटलंय, की आमचा लाभ अजूनही चालू झालेला नाहीये. सोबतच जी प्रोसेस आहे, ती सुद्धा सुरू झालेली नाहीये. अंगणवाडी याद्या आल्या नाहीत, पण लाडक्या बहिणींनो आलेल्या आहेत याद्या आणि ॲक्चुअली प्रॉब्लेम काय होता, की अंगणवाडी सेविकांकडे ऑलरेडी खूप काम आहे. तर त्यांचा कामाचा बोज आणि हा कामाचा बोज ते एकत्र करू शकत नाहीये. बरोबर? अंगणवाडी अजून आमच्याकडे काही आले नाहीये, म्हणत आहे कोल्हापूर. तर मला असं म्हणायचं आहे याद्या आलेल्या आहेत, पण त्यांच्याकडे ऑलरेडी खूप सारं काम आहे आणि त्याच्यामध्ये सरकार त्यांच्यावर या कामाचा भार टाकत दॅट माईट बी पॉसिबल म्हणून त्या म्हणत आहे, की नाही आहे, पण याद्या जाहीर झालेल्या लाडक्या बहिणींनो. या यादीत नाही आल्या म्हणते. अर्ज घेत नाहीयेत. म्हणजे आता अंगणवाडी सेविकांना सुद्धा एवढंच म्हणायचं आहे, की तुम्ही सुद्धा एक महिलाच आहे. अंगणवाडी ताई, तुम्ही सुद्धा एक महिलाच आहे आणि तुम्ही या लाडक्या बहिणीच्या समस्या दूर करा आणि जे महाराष्ट्राच्या आदित्य तटकरे मॅम त्यांना सुद्धा आपण रिक्वेस्ट करतोय, की तुम्ही ऑनलाईन सुरू करा आणि आय होप की ऑनलाईन लवकरच सुरू होतील. कारण की अंगणवाडी सेविका कितीक दिवस जसं पडताळणी करेल, किती वेळ लागेल त्यांना माहिती नाही ना. तुम्ही 24,00,000 बहिण्यांची जेव्हा 26,00,000 बहिण्यांची पडताळणी करत होते, तेव्हा 3 महिने घेतले आणि आता ही समजा आजपासून 31 जानेवारीपासून सुरू केली, तर पुन्हा या 27,00,000 बहिणींना पात्र करण्यासाठी तुम्ही पुन्हा 3 महिन्याचा कालावधी घेणार का? हा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. म्हणजे हे 3 महिने गेले, हे 3 महिने गेले. 6 महिने तर गेलेच लाडक्या बहिणींचे. तर आणि ऑलरेडी 2 गेले. नोव्हेंबर आणि डिसेंबर तर ऑलरेडी गेलेला आहे. मग अशातच प्रश्नचिन्ह आहे, की हे 6 महिने जर लाडक्या बहिणींचे गेले, तर त्यांना वर्षाचा का फायदा होईल? म्हणून सरकारने याच्यावर लवकरात लवकर पुढाकार घेऊन काय करावी जी अंगणवाडी सेविकांमार्फत आणि ऑनलाईन जी आहे, ती सुरू करावी. मी तुम्हाला काल असा एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झालेली आहे याच्याबद्दलची माहिती दिली होती. हा फॉर्म जरी जरी इथे ब्लर दिसत असेल, पण लाडक्या बहिणींनो याची जी प्रिंट आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करा किंवा नाही झालं तिथे कमेंट करा. कमेंट करा. मी तुम्हाला लाडक्या बहिणीनं तो तुम्हाला त्या तिथे लिंक देऊन देईल आणि ते तुम्हाला तिथून डाउनलोड करता येईल. सोबतच याला स्वयं घोषणापत्र म्हणतात आणि असं हे प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं असेल. असं नाही की बाबा हे रायगड जिल्ह्याचं आहे, लातूर जिल्ह्याचं वेगळं असेल, यवतमाळ जिल्ह्याचं वेगळं असेल. प्रत्येक जिल्ह्यानुसार हे वेगवेगळे ठरणार आहे आणि जो ढाचा असणार आहे तो सेम असणार आहे. फक्त काय इथे रायगड जिल्हा आहे, तर इथे लातूर जिल्हा असेल, इथे यवतमाळ जिल्हा असेल, इथे पुणे जिल्हा असेल, बस दॅट्स इट. आणि हा जो मधामध्ये जो ढाचा आहे ना, हा अल्मोस्ट सेम असेल. तुम्ही स्वतःच्या हाताने सुद्धा लिहू शकता. तुम्ही प्रिंट पण काढू शकता. सगळं तुम्हाला लाडक्या बहिणींनो अवेलेबल आहे. याला स्वयं घोषणापत्र म्हणतात, यालाच प्रतिज्ञापत्र म्हणतात, याला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म म्हणतात. काही घाबरायचं काम नाही. बघा यवतमाळ जिल्ह्यामधील माझ्या जिल्ह्यामधून ही गोष्ट आहे. विधानसभा नियोजन तोंडावर राज्य सरकारने ही योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला सरकारकडून ₹1,500 मदत देण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेतील राज्यातील महिलांना महायुती सरकारने भरघोष मतदान केले. 100% पुन्हा एकदा राज्यात महायुती सरकार आले. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचे तिजोरी ताण वाढले सांगत आहे. हेच नाही तर लाडकी बहिणीसाठी इतर विभागांचा निधी वर्ग केला जात आहे. मात्र काहीही झाले तरी आम्ही हा मार्ग काढू. अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नसल्याचे सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी शासनाकडून काही नियम आणि अटीही लागू करण्यात आल्या. मात्र त्यावेळेस बऱ्याच महिलांना नियमात बसत नसताना लाडकी बहीणचा अर्ज केला. त्यांना हप्ते देखील मिळाल्यात. आता शासनाची छाननी करण्यात आलेली आहे. हो, तुम्ही सगळं केलं मान्य आहे आम्हाला, की तुम्ही करा. कारण की ज्या महिलांना लाभ भेटायला पाहिजे, त्या महिलांना भेटायलाच पाहिजे. ज्यांचा बंद व्हायला पाहिजे, त्यांचा बंद व्हायलाच पाहिजे. मान्य आहे. पण प्रॉब्लेम इस दॅट की ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी पात्र आहेत, त्यांचाही लाभ बंद झालेला आहे. 1,00,00,000 बहिण्यांचा लाभ बंद झाला. 1,00,00,000 हे तर चुकीचं आहे ना. ज्या बहिणींना लाभ भेटायला पाहिजे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. ज्या बहिणींना नाही पाहिजे भेटायला त्यांना भेटत आहे. म्हणून सरकारने याकडे थोडंसं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हवा असेल तर ई-के-वाय-सी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. म्हणजे ई-के-वाय-सी तर झालीच, पण त्याच्यामध्ये अनेक बहिणी चुकलेल्या होत्या. चुकी झाली होती फॉर्म भरताना. अ, गोरगरीबीण बहिणी आहेत त्यांना नाही समजत तेवढं. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जर चुका झाल्या तर सरकारने अशा पद्धतीने महिन्यांचा लाभ बंद नाही करू. ई-के-वाय-सी पण के-वाय-सी करूनही अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता नसल्याचे सांगितले जात आहे. त्या महिलांना अंगणवाडी सेविकेकडे जावे लागेल असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. याच दरम्यान मोठी माहिती पुढे येत असून यवतमाळ जिल्ह्यात के-वाय-सी केल्यानंतर 58,000 लाडक्या बहिणींची लाभ थांबलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक जिल्ह्यानुसार माहिती अवेलेबल झाली आहे. म्हणजे याचाच अर्थ काय? याद्या आलेल्या आहेत आणि याद्या आल्या नसत्या तर आपल्याला ही इन्फॉर्मेशन मिळाली नसती. म्हणून याद्या आलेल्या आहेत, त्या-त्या विभागांकडे गेलेल्या आहेत. कधी-मध्ये पॉसिबल होऊ शकतं, की त्या अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचल्या नाही. पण तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यांमध्ये जे महिला व बालविकास विभाग आहे, तिथे इन्फॉर्मेशन पोहोचलेली आहे म्हणजे आहे. याबाबत अहवाल राज्य शासनाच्या महिला व बालविकास कल्याण विभाग
पाठवला आहे. यानुसार गृह चौकशी करण्याचे आदेश अंगणवाडी ताईंना करण्यात आले आहे. म्हणजेच त्या महिलांना ई-के-वाय-सी करून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही याची घरी-घरी जाऊन चौकशी करणे गरजेचं आहे. अंगणवाडी सेविका करतीलही मान्य आहे. 100% करतील. पण सरकारने ऑनलाईन सुद्धा सुरू करावं. कारण की मोठ्या शहरांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक या शहरांमध्ये अंगणवाडी सेविका कुठे जातील, कुणाकडे जातील? गावा पातळीवर ठीक आहे. फक्त मोठ्या शहरांमध्ये सुद्धा ऑनलाईनची प्रक्रिया सुरू करावी. पुढील 4 दिवसात याचा अहवाल महिला व बाल विभागाकडे द्यावा लागणार आहे. म्हणजे फक्त 4 दिवसांमध्ये. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना 4 दिवसांमध्ये. म्हणजे काय लाडक्या बहिणींनो 4 दिवसामध्ये हा अहवाल सादर करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिलांना जर नियमामध्ये बसलात, तर तुम्हाला तो लाभ सुरू केला जाणार आहे. बघा, एक खुशखबर दिली आहे लाडक्या बहिणींनो, की तुमची आता ई-के-वाय-सी सुरू झाली आहे. यादी कशी चेक करायची? तुम्ही अंगणवाडी सेविकांना विचारा. तुमचं त्या यादीमध्ये नाव आहे का? त्या यादीमध्ये बघायचं. तुम्हाला माहिती पडेल नाव आहे की नाही. कारण ऑनलाईन अवेलेबल नाहीये. ही फक्त तुम्हाला कुठे मिळेल? अंगणवाडी सेविकांकडे किंवा पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये. याद्या आल्या, अंगणवाडी सेविका आता ऑफलाईन करतील, पण ही लवकरच ऑनलाईन सुद्धा होणार आहे आणि हे जर 4 दिवसामध्ये झालं, तर आपल्याला ₹4,500 भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. पण हे जर नाही झालं 4 दिवसांमध्ये किंवा 15 दिवसांमध्ये, तर मग तुमचे जेव्हा तुम्ही पात्र व्हाल, तिथून पुढचे लाभ सुरू होणार आहे म्हणजे होणार आहे. तर आय होप लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. ही आनंदाची बातमी, खुशखबर महाराष्ट्राच्या प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा. एवढंच आहे, की आता एवढं करूनही आपण ई-के-वाय-सी करून अंगणवाडी सेविका पडताळणी करून आपला लाभ सुरळीत सुरू व्हावा, बंद सरकारने नाही करावा एवढीच अपेक्षा आहे. आणि ज्या बहिणींना लाभ भेटतोय, त्यांनी सुद्धा योग्य पडताळणी करा, की तुमचं स्टेटस अप्रूव्ह आहे का? तुमचं आधार सेडिंग आहे का? तुम्ही जी माहिती भरली आहे ती चुकीची आहे का? निकषामध्ये बसता का? आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटणार आहे. आता लाडक्या बहिणीचे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय श्रीराम.